अनुच्छेद 352चं वाचन आधीच केले आहे. काल विवेचनादरम्यान आणीबाणीची उद्घोषणा याचा समभाग 1 बघत असताना आणि त्याचं स्पष्टीकरण बघत असताना आपण आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर जे काही भाष्य केलं, जे काही विवेचन केलं, त्याच्यामध्ये 3 प्रमुख शब्द आपण वापरले होते. ते म्हणजे पहिले युद्धजन्य परिस्थिती असेल तर इमर्जन्सी डिक्लेअर करता येते, जसं आपण आता युक्रेन आणि रशियाच्या बाबतीत बघतोय की युक्रेनच्या राष्ट्रपतीने मार्शल लॉ लागू केला, एक प्रकारची इमर्जन्सी युक्रेनमध्ये जारी केली. इमर्जन्सीमध्ये एकमुखी कारभार, थोडक्यात ऑटोक्रेटिक गव्हर्नमेंट, एकाधिकारशाही या पद्धतीनं ते चालतं. त्याचं कारण असं असतं की एकानीच निर्णय घ्यायचा. ह्या कठीण परिस्थितीमध्ये जास्त निर्णय सो मेनी कुक्स स्पॉइल द फूड असं जर करायचं झालं तर निर्णयच होणार नाही. म्हणून पटकन निर्णय झाला पाहिजे, तो योग्य निर्णय झाला पाहिजे. म्हणून कुठली तरी एक ऑथॉरिटी असावी. त्यासाठी सगळे अधिकार जे काही फेडरल स्ट्रक्चरमध्ये राज्यांना किंवा घटकांना दिलेले असतात, ते सगळे घटकांचे अधिकार एकत्रित एकवटून एक सेंट्रल कमांड, केंद्रीय आदेश असावा. तो एक मुख्य उद्देश युद्ध या संकल्पनेचा असतो. परचक्र म्हणजे इतरांनी केलेली जी काही छुपी कारवाई आहे, त्याला आपण अतिशय गोंडस भाषेमध्ये शीतयुद्ध म्हणतो. तेव्हा समोरासमोर युद्ध करण्याच्या नीती या सपसेल मानवी हक्कांच्या समोर फेल व्हायला लागल्या, मानवी हक्कांच्या उल्लंघन व्हायला लागलं आणि स्वतःला केलेल्या आपल्या कृत्याची घृणा वाटायला लागली. अशा वेळी शीतयुद्ध नावाचा प्रकार जो जन्माला आला, जो मुख्यतः गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून राबवला जातो. अशा प्रकारचं परचक्र काही असेल, कटकारस्थान काही असेल आणि त्यासाठी प्रत्येक राज्याला, प्रत्येक देशाला आपल्या गुप्तचर यंत्रणा या सक्षम ठेवाव्या लागतात की आपल्या देशाच्या हिताविरुद्ध, आपल्या देशाच्या एकसंघतेविरुद्ध काहीतरी कट कुठे सिजत आहे का. जसं आपण बघितलंय पाकिस्तानच्या वारंवार झालेले दहशतवादी हल्ले असतील, काश्मीरचा प्रश्न असेल, खलिस्तानचा प्रश्न असेल किंवा मध्ये मध्ये ज्या काही बांगलादेश आणि त्या काळातल्या ज्या काही गोष्टी घडल्या, हा सगळा विघटनवाद लोकांनी लक्षात घेऊन एखादा देश जर त्यांच्यापेक्षा पॉवरफुल होत असेल तर अहमहिकेचं युद्ध म्हणून त्या पॉवरफुल देशाला कसं आपल्याला थांबवता येईल म्हणून त्यांच्या अंतर्गत प्रश्न निर्माण करावे, त्यासाठी हे परचक्र नावाचा हा फार प्रचलित असा शब्द नाहीये, पण अतिशय अर्थपूर्ण असा शब्द आहे. शीत युद्ध आपल्या देशाविरुद्ध होत असेल अशी खात्री लायक बातमी, पडताळीत बातमी, व्हेरीफाईड अँड ऑपरेशनल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो, अभियानात्मक गुप्त वार्ता जर अशा प्रकारची प्राप्त असेल तर अशा वेळी सुद्धा आपल्याला आणीबाणी लावता येऊ शकतं. 1975 साली स्वर्गीय इंदिरा गांधींनी लावलेली आणीबाणी ती या पठडीतली आणीबाणी होती असं बोलल्या जातं. त्याच्यावर खूप साहित्य, पुस्तकं निर्माण झालेली आहेत. त्याच्यातूनही हा भेद बाहेर पडला. परंतु परचक्राबाबतची पूर्णतः माहिती ही बाहेर पडत नाही, कारण गुप्तचर यंत्रणेचे जे काही शिरस्ते आहे कामकाजाचे, त्याच्यामुळे ते बाहेर न पडता ते भासणातच गुंडाळलेले असतात. परंतु परचक्र हा एक फार मोठा धोका, शीतयुद्ध हा एक अतिशय गंभीर असा धोका कुठल्याही राष्ट्राला संबोधला जातो, मानला जातो आणि त्याप्रमाणे जी इमर्जन्सी लावण्यात येते त्याला परचक्र. आणि तिसरं आहे सशस्त्र बंड. सशस्त्र बंड याला अंतर्गत अशांतता किंवा अंतर्गत कलह निर्माण झाले असतील, त्याच्यातून देश विघटनाच्या मार्गावर जात असेल किंवा विघटित होऊ घातला असेल तर अशा वेळी इमर्जन्सी लादली जाऊ शकते. हे प्रमुख 3 कारण आपण समभाग 1 अनुच्छेद 352 मध्ये कालच्याला बघितली. आणि जसं जसं आपण याच्यात पुढे जाऊ, अंतर्गत अशांतता काय आहे, सशस्त्र बंड काय आहे, परचक्र धोरण काय आहेत, आपलं परराष्ट्र खातं काय आहे, त्याच्या संबंधीचे अनुच्छेद आपल्याला या भागामध्ये विवेचनासाठी घ्यावे लागणार आहे. त्यावेळी आपण याचं विवेचन यथोचित पद्धतीनं करत राहणार आहोत. सध्याच आपण समभाग 2 अनुच्छेद 352 याकडे जातो आहोत. आज दिनांक 26 फेब्रुवारी 2022, 202 202nd पुष्प आपण संविधान पारायणाचं सलग रीतीने गुंफत आहोत. समभाग 2 असं म्हणतो की खंड 1 अन्वये जारी केलेली उद्घोषणा, प्रोक्लेमेशन ऑफ इमर्जन्सी ऍज पर पार्ट 1 ऑफ अनुच्छेद 352, खंड 1 अन्वये जारी केलेली उद्घोषणा नंतरच्या उद्घोषणेद्वारे बदलता येईल किंवा रद्द करता येईल.
त्यानंतर म्हणजे इमर्जन्सी एकदा लावण्यात आली तर ती इमर्जन्सी कशी बदलता येईल किंवा रद्द करता येईल त्याबाबतचं विवेचन आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. समभाग 3 असं म्हणतो की खंड 1 खाली उद्घोषणा किंवा उद्घोषणेमध्ये बदल करणारी उद्घोषणा जारी करण्यात यावी असा संघ राज्याच्या मंत्रिमंडळाचा म्हणजेच अनुच्छेद 75 अन्वये नियुक्त केलेल्या प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ दर्जाचे अन्य मंत्री मिळून बनलेल्या मंत्री परिषदेचा कॅबिनेट सेंट्रल कॅबिनेट ऑफ मिनिस्टर्स ज्याला आपण म्हणतो त्यांचा प्रमुख असतो पंतप्रधान, अर्थात हा पंतप्रधानाचा निर्णय असं संबोधल्यास काहीही वावग नाही. निर्णय राष्ट्रपतीस लेखी कळविण्यात आल्याखेरीज राष्ट्रपती अशी उद्घोषणा जारी करणार नाही. जर इमर्जन्सी रद्द करायची असेल, इमर्जन्सी बदलवायची असेल, इमर्जन्सी ची घोषणा झालेली आहे ती आता बदल करायचा आहे, त्याच्यामध्ये काही भाग बदलायचा आहे, काही भाग ठेवायचा आहे किंवा पूर्ण इमर्जन्सीची घोषणा रद्द करायची आहे, अशा वेळी केंद्रीय मंत्रिमंडळ पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेईल आणि तो घेतलेला निर्णय लेखी स्वरूपामध्ये राष्ट्रपतीला कळवेल आणि राष्ट्रपती त्याप्रमाणे उद्घोषणा करून प्रोक्लेमेशन जारी करून आदेश जारी करून अशा प्रकारची आणीबाणी रद्द करू शकेल. समभाग 4 या अनुच्छेदान्वये जारी करण्यात आलेली प्रत्येक उद्घोषणा संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्यात येईल आणि जेव्हा ती उद्घोषणा पूर्वीच्या उद्घोषणेस रद्द राहणारी उद्घोषणा नसेल, रद्द करणारी उद्घोषणा नसेल, त्या बाबतीत 1 महिना संपतात ती उद्घोषणा तो कालावधी संपण्यापूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या ठरावाद्वारे तिला मान्यता देण्यात आली नसेल तर अंमलात असण्याचे बंद होईल. इमर्जन्सी रद्द करण्याची उद्घोषणा एकदा राष्ट्रपतीने केली की ती संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर म्हणजे लोकसभेसमोर आणि राज्यसभेसमोर ठेवण्यात येईल आणि तिथे सर्वानुमते बहुमताने ती रद्द करण्यात आली पाहिजे. क्रमांक 1. क्रमांक 2, जर तसं 1 महिन्याच्या आत झालं नाही तर राष्ट्रपतीने केलेला आदेशा प्रमाण मानून इमर्जन्सी आणीबाणी ही रद्द झालेली आहे असं संबोधण्यात येईल. दोन्ही सभागृहासमोर बहुमताने ठेवण्यात आलेला आहे, पण तरीही त्यांना एक कंडिशन दिली 1 महिन्याची. 1 महिन्याच्या आत जर तुम्ही याच्यावर निर्णय घेऊन ही रद्द केली नाही तर ती रद्द झाली असं म्हणण्यात येईल. परंतु असे की, याला एक परंतु आहे ते आपण बघूया. परंतु असे की पूर्वीची उद्घोषणा रद्द करणारी उद्घोषणा नसणारी म्हणजे पूर्वीची उद्घोषणा जारी आहे, अजून रद्द झालेली नाही अशी उद्घोषणा, अशी कोणतीही उद्घोषणा जेव्हा लोकसभा विसर्जित झालेली असेल अशा काळात जारी केली गेली किंवा त्या खंडात निर्देशिलेल्या 1 महिन्याच्या कालावधीत लोकसभेचे विसर्जन झाले तर आणि जर राज्यसभेने उद्घोषणेस मान्यता देणारा ठराव पारित केला असेल पण तो कालावधी संपण्यापूर्वी लोकसभेने अशा उद्घोषणेबाबत कोणताही ठराव पारित केला नसेल तर लोकसभा ती पुन्हा गठीत झाल्यानंतर प्रथम ज्या दिनांकास भरेल त्या दिनांकापासून 30 दिवस संपताच ती उद्घोषणा उक्त 30 दिवसाचा कालावधी संपण्यापूर्वी त्या लोकसभेनेही त्या उद्घोषणेस मान्यता देणारा ठराव पारित केला नसेल तर अंमलात असण्याचे बंद होईल. हा एक तांत्रिक मुद्दा आपण इथे लक्षात घेतला पाहिजे. इमर्जन्सी रद्द करायची आहे, तिची एक प्रक्रिया आहे, पण बहुधा इमर्जन्सीच्या काळामध्ये अशी ही शक्यता आहे की संसदेचं एखादं सभागृह हे डिझॉल्व्ह झालेलं असेल, एखादं सभागृह नसेल आणि पुन्हा नव्याने एखादी लोकसभेचं गठन होऊ घातलं असेल, थोडक्यात मध्यवर्ती म्हणा किंवा आलेल्या निवडणुका म्हणा, अशा निवडणुकांद्वारे जर लोकसभा व्हायची असेल तर अशा वेळी इथं आता तुम्हाला इम्पॉर्टन्स लक्षात येईल राज्यसभेचं जे कायमस्वरूपी सभागृह आहे, अशा वेळी राज्यसभेने तो निर्णय घ्यायचा आहे आणि राज्यसभेने जो काही निर्णय आणीबाणी रद्द करण्याबाबतचा घेतलेला असेल तो निर्णय लोकसभा जर अस्तित्वात नसेल त्यावेळी रद्द झालेली असेल किंवा डिझॉल्व्ह झालेली असेल, विसर्जित असेल, तर नवीन लोकसभा गठीत झाल्यानंतर त्या लोकसभेकडे पहिल्या सभेच्या दिवशी हा प्रस्ताव मांडला जाईल आणि तिथून 30 दिवसाच्या आत जर त्या लोकसभेने त्याच्यावर निर्णय घेतला नाही
तर राज्यसभेने घेतलेला आणीबाणी रद्द करण्याचा निर्णय हा प्रमाण निर्णय मानला जाईल. म्हणजे एखाद्या वेळी तांत्रिक अडचण ही अशी येते आणि सकृदर्शी उदाहरण 1975चं आहे की इमिजिएटली त्याच्यानंतर निवडणुका घ्याव्या लागल्या. त्या निवडणुकीमध्ये अमुक पक्ष असेल, सत्तेतला असेल, तो पराभूत होऊन दुसरं सरकार आलं आणि त्या सरकारची लोकसभा प्रस्थापित झाली आणि त्या लोकसभेने नंतर त्याच्यावर निर्णय घेतला. परंतु ती लोकसभा जर निर्णय घेतला नसेल आणि तशा वेळी राज्यसभेने आधी निर्णय घेऊन ठेवला असेल तर 1 महिन्याच्या कालावधीच्या आत आणीबाणी रद्द झाल्याचं संबोधण्यात येईल. समभाग 5 याप्रमाणे मान्यता दिलेली उद्घोषणा ती रद्द झाली नाही तर म्हणजे रद्द करण्याबाबतची मान्यता. याप्रमाणे मान्यता दिलेली उद्घोषणा ती रद्द झाली नाही तर खंड 4 अन्वये उद्घोषणेस मान्यता देणाऱ्या ठरावापैकी दुसरा ठराव पारित झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याचा कालावधी संपतात असल्याचे बंद होईल. याला एक परंतु काय ते वाचून घेऊ मग याचा अर्थ बघू. परंतु असे की अशी एखादी उद्घोषणा अंमलात असण्याचे चालू राहण्यास मान्यता देणारा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहाकडून पारित होईल तर व तेव्हा तेव्हा ती उद्घोषणा रद्द झाली नाही तर त्या खंडान्वये एरवी ज्या दिनांकास अंमलात असण्याचे बंद झाली असती त्या दिनांकापासून आणखी 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत अंमलात असण्याचे चालू राहील. अजून एक परंतु काय, परंतु आणखी असे की आणखी एक परंतु काय, परंतु आणखी असे की जर अशा कोणत्याही 6 महिन्याच्या कालावधीत लोकसभेचे विसर्जन झाले आणि राज्यसभेने अशी उद्घोषणा अंमलात असण्याचे चालू राहण्यास मान्यता देणारा ठराव पारित केला असेल पण लोकसभेने अशी उद्घोषणा अंमलात असण्याचे चालू राहण्यासंबंधी कोणताही ठराव उक्त कालावधीत पारित केला नसेल तर लोकसभा ती पुन्हा गठीत झाल्यानंतर प्रथम ज्या दिनांकात सभा भरेल त्या दिनांकापासून 30 दिवस संपताच ती उद्घोषणा उक्त 30 दिवसाचा कालावधी संपण्यापूर्वी त्या लोकसभेनेही ती घोषणा अंमलात असण्याचे चालू राहण्यास मान्यता देणारा ठराव पारित केला नसेल तर अंमलात असण्याचे बंद होईल. म्हणजे ज्यावेळी अशी आणीबाणी रद्द होण्याची घोषणा उपरोक्त समभाग 4 प्रमाणे राज्यसभेत झाली, लोकसभा तेव्हा विसर्जित आहे. लोकसभेत ते होऊ शकत नाही कारण लोकसभाच विसर्जित आहे. लोकसभा गठीत झाल्यानंतर जर 30 दिवसाचा कालावधी किंवा लोकसभेने तो रद्द करून घेतला, रद्द झालेला ठराव पास नाही करून घेतला तर जास्तीत जास्त 6 महिने ती आणीबाणी तुम्हाला पुढे नेता येईल. त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जर परत लोकसभा गठीत झाली, आता लोकसभा विसर्जित आहे म्हणून आणीबाणीला 6 महिने जीवदान मिळाले असं समजा. या 6 महिन्याच्या कालावधीमध्येच जर लोकसभा गठीत झाली तर त्या लोकसभेला अनुच्छेद 352च्या समभाग 4 मध्ये सांगितलेल्या अटी पुन्हा लागू पडतील. त्या म्हणजे 30 दिवसाच्या आत लोकसभेने असा निर्णय घ्यायचा. जर 30 दिवसाच्या आत असा निर्णय घेतला नाही तर पहिल्या सभेपासून तर 6 महिनेपर्यंत जास्तीत जास्त इमर्जन्सी किंवा आणीबाणी राहू शकेल. त्याच्यानंतर ती ऑटोमॅटिक रद्द होईल. म्हणजे आणीबाणी हा कालखंड अपवादात्मक कालखंड समजला जाऊन त्याची किमान मर्यादा ही राज्यसभा आणि लोकसभा राष्ट्रपतीने पारित केलेल्या आदेशानुसार ठरवेल आणि ते ठरवण्याचे जे काही तांत्रिक प्रक्रिया आहे ती तांत्रिक प्रक्रिया ही अशा प्रकारे असेल. या तांत्रिक प्रक्रियेमध्ये एक मोठी अडचण अशी की राज्यसभा हे नेहमी असते, राज्यसभा ही विसर्जित होत नाही परंतु लोकसभा ही विसर्जित होते आणि अशा वेळी लोकसभा जर प्रस्थापित नसेल तर त्यावेळी आपल्याला काय करता येऊ शकतं आणि कुठल्या तारखेपासून किती दिवस किती महिने त्या आणीबाणीच्या उद्घोषणेचा इफेक्ट राहील त्याच्याबद्दलचं विवेचन या समभाग 5 अनुच्छेद 352 मध्ये केलेलं आहे. आपण पुढे समभाग 6 बघूया. खंड 4 व 5 यांच्या प्रयोजनार्थ एखादा ठराव संसदेच्या कोणत्याही सभागृहाला त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमतानेच केवळ आणि त्या सभागृहाच्या उपस्थित असणाऱ्या
व मतदान करणाऱ्या सदस्यापैकी किमान 2/3 सदस्यांच्या बहुमताने पारित करता येईल. आणीबाणी रद्द करण्याचे जे ठराव ज्याच्याबद्दल माहिती आपण समभाग 5 आणि समभाग 4 मध्ये घेतलेली आहे अनुच्छेद 352च्या. समभाग 6 म्हणतो की केवळ आणि केवळ बहुमतानेच, म्हणजे जी काही संख्या आहे, सदस्य संख्या आहे लोकसभेची किंवा राज्यसभेची, त्यांच्यापैकी बहुमताने किंवा जेवढे लोक मतदानास हजर असतील, मतदानास पात्र असतील, मतदानास पात्र होऊन मतदानास हजर असतील अशा लोकांच्या संख्येपैकी 2/3 एवढ्या सदस्यांनी जर बहुमताने ठराव पास केला तर तो आणीबाणी रद्द झाल्याचा ठराव मानला जाईल. म्हणजे 2/3 बहुमत हे या ठिकाणी प्रमाण मांडण्यात आलेलं आहे. समभाग 7 असं म्हणतो, पूर्वगामी खंडामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, आतापर्यंत आपण जे काही समभाग बघितले अनुच्छेद 352 त्याच्यामध्ये काहीही असले तरी, काही असले तरी असा जेव्हा शब्द येतो तेव्हा त्या समभागाला काहीतरी नवीन गोष्ट आपल्याला सुचवायची असते, सांगायची असते. पूर्वगामी खंडामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी खंड 1 अन्वये जारी करण्यात आलेली आणीबाणीची उद्घोषणा किंवा अशा उद्घोषणेमध्ये बदल करणारी उद्घोषणा अमान्य करणारा किंवा यथास्थिती ती उद्घोषणा अंमलात असल्याचे चालू ठेवणे अमान्य करणारा ठराव लोकसभेने पारित केला तर राष्ट्रपती तशी उद्घोषणा रद्द करेल. अशा वेळी वरती सांगितलेली प्रोसिजर ही अशा प्रकारे आहे, परंतु तसं न होता जर आपण आता बघितलं की राष्ट्रपतीने रद्द करण्याचा ठराव केल्यानंतर तो सभागृहांसमोर ठेवला जातो, पण यावेळी लोकसभेने रद्द करण्याचा ठराव जर केला असेल आणि तो राज्यसभेकडून राष्ट्रपतीकडे गेला असेल तर राष्ट्रपती अशी आणीबाणी रद्द करू शकेल. म्हणजे हा प्रवास रद्द करण्याचा आपण सुरुवातीला बघितलं केंद्रीय मंत्रिमंडळ, तिथून राष्ट्रपती, राष्ट्रपतीकडून राज्यसभा आणि राज्यसभेकडून लोकसभा. आता हेच उलट्या क्रमाने लोकसभेने जर असं ठरवलं की आणीबाणी रद्द झाली पाहिजे आणि लोकसभेने तसा ठराव घेतला तर तो ठराव राज्यसभा, राज्यसभेकडून राष्ट्रपती आणि राष्ट्रपतीकडून नंतर केंद्रीय मंत्रिमंडळाला सूचना आणि केंद्रीय मंत्रिमंडळ त्याप्रमाणे आणीबाणी रद्द करेल. तसे आदेश राष्ट्रपतीला देऊन की आमची याला संमती आहे. लोकसभेची संमती म्हणजे ऑलमोस्ट केंद्रीय मंत्रिमंडळाची संमती झाली. तर अशा प्रकारे हा आणीबाणी रद्द करण्याचा प्रघात आपल्याला या ठिकाणी दिसून येतो, त्याचं विवेचन येण्याप्रमाणे. समभाग 8 खंड 1 अन्वये जारी करण्यात आलेली उद्घोषणा किंवा अशा उद्घोषणेमध्ये बदल करणारी उद्घोषणा अमान्य करणारा किंवा यथास्थिती ती उद्घोषणा अंमलात असल्याचे चालू ठेवणे अमान्य करणारा ठराव मांडण्याचा आपला उद्देश असल्याबद्दल लोकसभेच्या एकूण सदस्यांपैकी किमान 1 इतक्या सदस्यांनी सह्या केलेली लेखी नोटीस. नंबर 1 सभागृह सत्रासीन असेल तर अध्यक्षाला किंवा नंबर 2 सभागृह सत्रासीन नसेल तर राष्ट्रपतीला दिलेली असेल त्या बाबतीत अशी नोटीस अध्यक्षाला किंवा यथास्थिती राष्ट्रपतीला मिळण्याच्या दिनांकापासून 14 दिवसाच्या आत अशा ठरावावर विचार करण्याच्या प्रयोजनार्थ सभागृहाची विशेष बैठक घेण्यात येईल. खंड 1 म्हणजे आणीबाणी जारी करणे. त्याच्यामध्ये उद्घोषणामध्ये काही बदल करायचे असेल म्हणजे आणीबाणी जारी झाली, पण त्या जारी झालेल्या आणीबाणीमध्ये काही बदल करायचे असेल किंवा ती आणीबाणी अमान्य करायची असेल तर अशा वेळी दोन्ही सभागृहापैकी जे सत्रामध्ये सभागृह आहे, लोकसभा किंवा राज्यसभा असल्याबद्दल लोकसभेच्या एकूण सदस्यांपैकी आता इथं लोकसभेचं बहुमताचं नाही आहे, एकूण सदस्यापैकी 1 म्हटलेलं आहे. म्हणजे 100 सदस्य असतील, 500 असतील तर 50, 100 असतील तर 10 अशा सदस्यांनी सहीनिशी एक नोटीस जारी करायची आहे की आम्हाला या आणीबाणीला रद्द करायची आहे किंवा त्या आणीबाणीच्या जो काही आदेश आहे त्याच्यामध्ये काही बदल करायचे, त्याच्याबाबतची एक नोटीस तयार करून जर सभागृह सत्रासीन असेल म्हणजे सेशन चालू असेल लोकसभेचं तर अध्यक्षाला आणि जर सत्रासीन नसेल तर राष्ट्रपतीला तसं निवेदन देण्यात येईल आणि असं दिलेलं निवेदन अध्यक्षाला किंवा राष्ट्रपतीला ज्या दिनांकाला दिलं असेल त्याच्या 14 दिवसाच्या आत राष्ट्रपती किंवा अध्यक्ष लोकसभेचे हे
सभागृहाची विशेष बैठक बोलवी. दोन्ही सभागृहाची असू शकेल किंवा लोकसभेची विशेष बैठक, स्पेशल सेशन त्याच्यावरती बोलू शकेल. 1 एवढे लोकसभेचे मेंबर म्हणतायत की आपण आणीबाणी रद्द करावी किंवा त्या ज्या घोषणा आहेत त्याच्यात बदल करावा, याबाबत विशेष सभा बोलवण्याचे अधिकार संभाग 8 अनुच्छेद 352 नुसार लोकसभेच्या अध्यक्षाला किंवा सत्रात नसेल लोकसभा तर राष्ट्रपतीला प्रदान करण्यात आलेले आहे. शेवटचा समभाग 9 अनुच्छेद 352 अशा अनुच्छेदाद्वारे राष्ट्रपतीला प्रदान केलेल्या अधिकारांमध्ये युद्ध किंवा परचक्र किंवा सशस्त्र बंड अथवा युद्धाच्या किंवा परचक्राच्या किंवा सशस्त्र बंडाचा निकटवर्ती धोका अशा निरनिराळ्या कारणावरून निरनिराळ्या उद्घोषणा जारी करण्याच्या अधिकाराचा समावेश होईल. मग खंड 1 अन्वये राष्ट्रपतीने कोणतीही उद्घोषणा आधीच जारी केली असो वा नसो आणि अशी उद्घोषणा अंमलात असो वा नसो, आणीबाणी डिक्लेअर केल्यानंतर, आणीबाणीची घोषणा केल्यानंतर त्याच्यामध्ये बदल किंवा ती रद्द हे आधी काय राष्ट्रपतीने आदेश दिले आहेत की नाही त्याचा विचार न करता या ज्या 3 गोष्टी आहे, पहिली गोष्ट म्हणजे युद्ध, दुसरी गोष्ट परचक्र आणि तिसरी गोष्ट अंतर्गत बंड, सशस्त्र बंड, या 3 बाबत राष्ट्रपतीला केव्हाही नव्याने आदेश पारित केला जाण्याचा अधिकार या अनुच्छेदाने दिलेला आहे. इथे राष्ट्रपतीला महत्व देण्याचं कारण असं आहे की एखाद्या वेळी आणीबाणी ही युद्धजन्य परिस्थितीमुळे करावी लागली असेल, त्याचप्रमाणे ती आणीबाणी एखाद्या वेळी शीतयुद्ध परचक्रीय धोरण भारताला किंवा आपल्या देशाला खंडित करण्याचं, त्रास देण्याचं, संकट पोहोचवण्याचं, नुकसान करण्याचं, आर्थिक असेल, सामाजिक असेल, त्या दृष्टीनं युद्धजन्य परिस्थितीमध्ये डिक्लेअर केलेली आणीबाणी त्याला जोडून काही परचक्रीय सिच्युएशन असेल, शीतयुद्धाचाही त्याच्यामध्ये भाग असेल, तर त्या शीतयुद्धाचाही समावेश त्याच्यात करून जे काही बदल करायचे आहे ते बदल राष्ट्रपतीला नव्याने अशा आदेशात करता येतील. आधी केलेल्या आदेशाचा त्याच्यावर कुठलाही निर्बंध राहणार नाही. त्याशिवाय सशस्त्र बंड म्हणजे युद्धमय परिस्थिती झाली आणि अशा वेळी इथल्या लोकांनी काहीतरी त्यामध्ये बंडाळी केली, सशस्त्र बंड केलं, तर अशा वेळी सशस्त्र बंडाच्या अनुषंगाने जे आणीबाणीच्या ठरावामध्ये बदल करणं आवश्यक आहे ते राष्ट्रपती नव्याने करू शकेल आणि असे बदल हे पूर्वीचे केलेले बदल असो नसो त्याचा निर्बंध अशा नवीन बदलावर येणार नाही. अशा प्रकारचे अधिकार या ठिकाणी दिलेले आहेत. एकंदर हा प्रोसिजरल भाग आहे. म्हणजे मी तर म्हणेल हे विवेचन 352 हे जे कोण सेक्रेटेरियल स्टाफ लोकसभेचा, राज्यसभेचा, राष्ट्रपती भवनाचा, एकंदर केंद्रीय मंत्रिमंडळाचा, त्याशिवाय पंतप्रधानाच्या पीएमओ ऑफिसचा आहे, त्यांच्यासाठी अतिशय डोळ्यात तेल घालून या पद्धतीने आणीबाणी लावणे, आणीबाणी कुठल्या कारणाने लागली आहे तसे निर्देश असणे, आणीबाणी लावल्यानंतर ती आणीबाणी रद्द करायची असेल तर ती रद्द करत असताना काय काय प्रोसिजर आहे, केंद्रीय मंत्रिमंडळ, राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा, शिवाय लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, अशा प्रकारच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या आणि ज्या कारणासाठी आणीबाणी लागलेली आहे ती कारणं एक लक्षात घेऊन आणीबाणी जारी केली असेल, परंतु दुसरं कारण त्याच्यातून निष्पन्न होत असेल, युद्धामध्ये परचक्र दिसत असेल, परचक्रामध्ये सशस्त्र बंड तुमच्या नजरेस येत असेल, तसे पुरावे असतील तर त्यानुसार तुम्हाला अशा आणीबाणीच्या ठरावाच्या मसुद्यामध्ये योग्य तो बदल राष्ट्रपतीला करण्याचे अधिकार आहे. ही झाली आणीबाणी. थोडक्यात या एका अनुच्छेदाचं एवढं मोठं विवेचन जरी असलं, कारण आता प्रक्रिया आणि त्याचे हे सगळे भाग इथं दिलेले आहेत संविधानामध्ये, त्याच्यामुळं पारायणामध्ये हे आपल्याला विवेचन करणं, याच्यावर चर्चा करणं, लक्षपूर्वक बघून घेणं महत्वाचं आहे म्हणून आपण बघतोय. परंतु 352 हे राज्यांमध्ये झालेली परिस्थिती, देशामध्ये झालेली परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी केंद्र शासनाला संघ राज्य युनियन ऑफ इंडिया
हे एकसंघ राहावं त्यासाठी दिलेलं एक मोठं शस्त्र म्हणजे अनुच्छेद 352 नुसार लावण्यात येणारी आणीबाणी. आणीबाणी कुठल्या वेळी लावता येते? आणीबाणी 3 पद्धतीने लावता येते. युद्ध असलं पाहिजे, परत चक्र असलं पाहिजे आणि सशस्त्र बंड असलं पाहिजे. या 3 गोष्टी आपण बघितल्या. आता आपण आजच्या उर्वरित भागामध्ये जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्राच्या बाबतचा, त्याच्याबद्दल विचार करू. आपल्याला नवाब मलिक आणि त्यांची अरेस्ट, त्यांच्या या बाकीच्या गोष्टी, दहशतवाद्यांकडून त्यांनी प्रॉपर्टी विकत घेतली वगैरे वगैरे हे दिसतं. वरकरणी आपल्याला हे 2 राजकीय फॅक्शन मधल्या प्रस्थापितांचं, उच्चवर्णीय प्रस्थापितांचं भांडण दिसतं. पण एक पोलीस अधिकारी काही ऐतिहासिक क्षणांचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि तर्क विवेकानुसार जे अनुमान आत्ताच्या महाराष्ट्राच्या परिस्थितीवरून काढता येण्यासारखं आहे, त्याचं विवेचन मी असं करेल की हे जितकं सोपं वरकरणी दिसतं तितकं सोपं नाहीये. याच्यामध्ये बरीचशी पाळंमुळं दोन्ही बाजूनी फार अगदी अंतापर्यंत पोचलेली आहेत. ती पाळंमुळं काय आहे त्याचा जर आपण विचार केला तर 352 नुसार आणीबाणी जारी करून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपतीची राजवट लागू केली जाऊ शकते का? हा विचार आपल्या डोक्यात आल्याशिवाय राहत नाही. कुठपर्यंत आपण सत्ता काबीज करण्यासाठी जाऊ शकतो त्याची ही परिसीमा होय. इथे महाराष्ट्रामध्ये मवियाचं सरकार आहे, त्यावरून बीजेपीचा अश्वस्थामीय आक्रोश आपण 2-2.5 वर्षापासून बघतो आहे. प्रचंड अस्वस्थता ही बीजेपी मध्ये आहे आणि इतकंस क्षुल्लक जरी काही असेल तर बोंबा बोंब करून रस्त्यावर येऊन भाडोत्री कार्यकर्ते घेऊन रणधुमाळी घालायची. मीडिया पहिलाच त्यांना विकला गेलेला असल्यामुळं, वश असल्यामुळं, त्यांना म्हणजे केवळ बीजेपीला वश आहे असं नाही, राजकीय सत्तेला तो वश आहे. राजकीय सत्ता 2, सत्ताधीश आणि विरोधक दोघांनाही तो वश आहे. मग तुमचे 10 मिनिटं दाखवले तर त्याचे 7 मिनिटं दाखवायचे, तुमचे 20 मिनिटं दाखवले तर त्याचे 25 मिनिटं दाखवायचे, अशा रीतीने चालू असतं. जणू काही आज महाराष्ट्रासमोर ह्यांची भांडणं हाच एकमात्र प्रश्न आहे. आमच्याकडे बेरोजगार नाही, आमच्याकडे स्त्रियांवरचे अत्याचार नाही, आमच्याकडे शिक्षणाची यथानैव सोय करून ठेवलेली आहे बापदाद्यांपासून, ती सगळी आहे, व्यवस्थित आहे. आमचं आरोग्य व्यवस्था पद्धतशीर चाललेली आहे, आमच्याकडे प्रॉब्लेमच नाही आहे हो. प्रॉब्लेम फक्त बीजेपी आणि मविया यांच्यातली भांडणं चाललेली आहे. अशा प्रकारे जे काही दाखवलं जात आहे याचा एकत्रित परिणाम काय होणार आहे? काय केलं पाहिजे? तर महाराष्ट्रातलं सरकार घालवलं पाहिजे आणि इथे बीजेपीचं सरकार आणलं पाहिजे. असे कसे सत्तेत राहतात? काही महावीर तानाजी मालुसऱ्यांच्या वंशाचे ते तर इथपर्यंत बोलायला गेलेले आहेत की अमुक तारीख फिक्स, त्या तारखेनंतर काय होतं ते बघा. गुराळं उठवण्याचं, जनतेच्या भावनेबरोबर खेळ करण्याचं एक चक्रीय धोरण. चक्रीय एवढ्यासाठी म्हणतो की याच्यात परचक्रीय आहे का? आणि परचक्रीय धोरण याच्यामध्ये कसं असू शकतं, काय होऊ शकतं, ती अंतर्दृष्टी देण्यासाठी माझ्याकडे एक विवेचन आहे आणि ते विवेचन असं आहे, हमाम में सभी नंगे, सर्वच विवस्त्र असतात. तशी परिस्थिती या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. नवाब मलिकांनी जो काही जमीन व्यवहार केला तो दहशतवादाच्या खटल्यामध्ये 1993 साली शिक्षा झालेला, आता अस्तित्वात नसलेल्या दहशतवाद्याचा अधिकार त्या प्रॉपर्टीवर अधिपत्य होतं. डायरेक्ट त्याच्याकडून न करता त्याच्याकडून एकाकडून दुसऱ्याकडे, तिसऱ्याकडून नवाब मलिकाकडे असा तो प्रकार झालेला आहे.
केव्हा झाला? साधारण 20 वर्षापूर्वी झाला. या 20 वर्षामध्ये कुठला फॅक्शन, कुठलं पॉलिटिक्स तुम्हाला थांबवत होतं? तो माणूस 5-5 वेळा मंत्रिपद उपभोगतो. तुमची काही त्याच्याबरोबर साठगाठ होती का? की तुमचंही कुठेतरी काहीतरी जुळलेलं होतं म्हणून तुम्ही पण गप्प होता आणि आत्ताच तुम्हाला बोल फुटले? मराठीचा बोल कौतुक हे आत्ताच करायला लागले तुम्ही. फार कौतुक स्वतःच करून घ्यायला लागले की आम्ही एवढं मोठं हे आणलंय बाहेर. याची खरी पाळमुळं ही परचक्रीय कशी ठरतात हे तुम्ही लक्षात घ्या. दाऊद इब्राहिम हा या देशात नाही जगाला वॉन्टेड असलेला सगळ्यात मोठा दहशतवादी आजच्या परिस्थितीत आहे. अनेक प्रघात आहे, जिवंत आहे की मेला आहे. ओसामा बिन लादेन बद्दल सुद्धा तेच प्रकार होते. या महासत्ता असे कुठले तरी टेररिस्ट पोसून ठेवून त्यांचं असलेलं इप्सित साध्य करण्यासाठी त्याचा वापर करत असतात. हे काय आता सर्वसाधारण जनतेपासून लपून राहिलेलं नाही, हे सगळं होत असतं. प्रश्न असा, याला राजकीय आश्रय देतं कोण? आणि हा मुद्दा जेव्हा 95-96 साली आलेला, तेव्हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचं वाक्य होतं फेमस, की आम्हाला सत्ता द्या, दाऊदला आम्ही फरफटत आणतो. मग हेच गरफटत कुठेतरी गेले. सत्ता तर आली त्या एका याच्यावरती, पण हेच गरफटत गेले आणि शेवटी काय झालं त्यांचं तेही सगळ्यांनी बघितलं. कुठंतरी एका मोठ्या आंतरराष्ट्रीय विध्वंसक शक्तीबरोबर भारतातल्या राजकीय सत्तेचं, महाराष्ट्रातल्या राजकीय सत्तेचं साटलोट आहे, हे निक्षुणपणे सांगण्याची ही वेळ आहे. आणि तर्कविवेकाने ते सिद्ध असं होतं की मविया सरकार स्थापन झाल्यानंतर 12व्या दिवशी अनिल देशमुख गृहमंत्र्यांनी एक गृह परिषद घेऊन सांगितलं की फडणवीस सरकारने सगळ्या मोठ्या महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांचे फोन टेप केलेले आहेत चुकीच्या मार्गाने. आत्ताचं आलेलं लक्ष्मी शुक्ला आणि परमबीर प्रकरण हा आयवॉश आहे, सोडून द्या तो. आणि सांगितलं की हे मशिनरी आणलेली होती. पेगॅसस हे नाव संसदेमध्ये नंतर गाजलं, पण पेगॅसस सदृश्य टेपिंग करण्याचं सिक्रेट माहिती आपल्या प्रतिस्पर्ध्याची गोळा करण्याचं पाप जे आहे ते फडणवीस सरकारांनी या ठिकाणी केलं होतं आणि त्यासाठी इस्रायल वरून अशा प्रकारची मशिनरी आयात करण्यात आली होती. 10 करोड रुपये त्यावेळी ही किंमत सांगितली होती. मायबाप जनता लक्षात घ्या, हे 10 करोड तुमचे आणि माझे आहेत, जे ह्यांनी अशा पद्धतीनं वापर. त्यावेळी एका टीव्ही चॅनलच्या डिबेटमध्ये मी सांगितलं होतं की जर परकीय देशातून अशा प्रकारची यंत्रणा तुम्हाला आयात करायची असेल ज्याच्यावर 10 करोड पब्लिक फंड जात असतो, त्यासाठी तुम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळाची किंवा केंद्रातल्या मंत्र्यांची, फॉरेन मिनिस्ट्री असेल, इंटरनॅशनल अफेअर मिनिस्ट्री असेल, त्यांची परवानगी, त्यांचं सहमती असल्याशिवाय करता येत नाही. पेगाससची सुरुवात तिथून आहे आणि त्यांच्या सहमतीने, कारण कुठलंही राज्य असं इस्रायल बरोबर डायरेक्ट करार करून केंद्र सरकारच्या माहितीत नसताना अशा प्रकारची मशीन आणेल असं होणार नाही. ती त्यांनी आणली आणि मग त्याच्यावर आम्ही चौकशी आयोग बसवला आणि सांगण्यात आलं की 3 आठवड्याच्या आत रिपोर्ट देणार. आता 2 वर्षाहून अधिक कालावधी झाला. त्या चौकशी आयोगाचं काय झालं, कोणी रिपोर्ट दिला माहित नाही. अनिल देशमुख स्वतः आता ईडी कडे जाऊन बसलेले आहे. हा सगळा प्रकार झाला. जनतेची मेमरी शॉर्ट असते, कोणाच्यात काही लक्षात नाही. नवाब मलिकांची सुरुवात माझ्या मते त्यावेळेपासून झाली होती. फडणवीस चीफ मिनिस्टर असताना त्यावेळेपासून ही सुरुवात झाली होती. किंबहुना या गोष्टी सगळ्यांना माहित होत्या. विवस्त्रता हमाममध्ये, आंघोळीच्या दालनामध्ये सगळ्यांची एक होती. फक्त आळीमेळी गुपचिळी. मग आता सरकार पडतच नाही तर काय करावं, मग एक्स्ट्रीम लेवलला जायचं. मग काहीतरी ते सगळं नॅशनल इंटरनॅशनल उकरून काढायचं आणि ते दाखवायचं. मला आश्चर्य वाटणार नाही जर याच्यामध्ये केंद्र सरकारने असा निर्णय घेतला नाही की
हे परचक्रीय धोका देशाला निर्माण करण्याचं काम राष्ट्रवादीच्या मंत्री असलेल्या नवाब मलिकांनी केलेलं आहे. कारण यांचे लागे बांधे आहे. अजून त्या भाषणामध्ये काय काय दडलेलं आहे कोणाला माहिती. आणि म्हणून नवाब मलिकांची जी केस आहे, नवाब मलिकांची जी अटक आहे, याला हलक्यात घेऊ नका. कोणीही याला हलक्यात घेण्याची गरज नाहीये. हा राज्याच्या अस्मितेचा, देशाच्या एकसंघतेचा प्रश्न आहे. आणि अशी माणसं ज्या माणसांचा पूर्वेतिहास आहे, 1993च्या बॉम्ब ब्लास्टच्या केसमध्ये इक्बाल मिर्ची नावाच्या माणसाच्या इक्बाल आरोपी विरुद्ध जे सीबीआयने चार्जशीट टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या तत्कालीन काय म्हणतात त्याला हवाई वाहतूक मंत्री यांचा समावेश आहे. आपण कुठे चाललो आहोत, आपण काय करतो, आणि हे सगळ्यांना माहित आहे. बीजेपीला ही सगळी अंडी पिल्ली माहित आहे. आता मड लर्किन कंपनी सारखी एखादी किरीट सोमय्या नावाची कंपनी उभी करायची आणि त्याच्या थ्रू हे सगळं उकरून काढायचं. मग आधी जेव्हा तुम्ही राज्यावर होता, 5 वर्ष ग्रह खातं तुमच्याकडे होते, तुम्हाला माहित नव्हतं तुमच्या नाकाखाली काय चाललेलं आहे. आत्ताच नवाब मलिकांचं काढायचं काय होतं कारण आधी तुमची आळीमिळी गुपचिडी होती. महाराष्ट्राच्या जनतेने हे लक्षात ठेवा. हे प्रस्थापित लबाड राजकारणी तुम्हाला केवळ भावनिक गोष्टीमध्ये गुंतवून ठेवतात. कालचं स्टेटमेंट मी एका टीव्ही चॅनलला दिलेलं सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं बघत होतो की मग तुम्हाला सगळं सोपून द्यायचं, बीएमसी तुम्हाला द्यायची, राज्य तुम्हाला द्यायचं, तर आम्ही काय धुनी भांडी करायची का? धुनी भांडी करणं पाप आहे. सगळे मराठी चाकरमानी आणि सगळ्या धुनी भांडी करणारी जी जनता आहे त्यांचा अपमान मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. आम्ही का धुनी भांडी करायची? दुसरा याच्यामध्ये आविर्भाव असा आहे की आम्ही उच्च वर्णीय प्रस्थापित आहोत. आम्ही धुनी भांडी करण्यासाठी जन्माला आलेलो नाही. धुनी भांडी करणाऱ्यांवरती राज्य करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. काही दिवस आम्ही करू, नंतर आमचं पोट भरलं की तुम्ही या, तुम्ही करा. सर्वसाधारण बहुजन विरुद्ध अभिजन अशी ही लढाई आहे. आणि आज फक्त 2 अभिजन आपसामध्ये भांडत आहे. बहुजन फक्त मनोरंजन होत आहे म्हणून त्यांच्याकडे बघत आहे. तुम्हाला ही दृष्टी आली पाहिजे. हे राज्य शिवरायाची रयत आहे. शिवरायाची रयत म्हटल्यावर त्या छत्रपती शिवाजीची प्रत्येकाला शपथ आहे की कुठेतरी सत्यवर्धक मूल्य ही या मातीत रुजवली महात्मा फुल्यांनी, ती अजूनही जिवंत आहेत. त्याचा विचार झाला पाहिजे. हा राजकीय खेळ जनतेच्या जीवावर तुम्ही करत आहात. जनतेचा पुळका आणण्यासाठी तुम्ही भाडोत्री यंत्रणा, पेड, आर्मी सारख्या कार्यकर्त्यांच्या निर्माण केलेल्या आहात. त्या कार्यकर्त्यांचं उद्या काय होईल कोणालाही माहिती नाही. असे कित्येक कार्यकर्ते हजारोच्या संख्येने लिस्ट निर्माण करता येईल, गडप झाले ते नंतर दिसलेच नाही. पण त्यांच्या थ्रू तुम्ही आज जो हलकल्लोळ माजवलेला आहे महाराष्ट्रामध्ये, बीजेपीची निदेशनं राजीनामा दिला पाहिजे. काय मिळणार आहे त्या जनतेला? राजीनामा मंत्री होता तरी काय केलं त्यांनी? कुठली कामं केली? आणि आता फक्त सगळी यंत्रणा सरकारची हे त्यांना बीजेपीला उत्तर देण्यामध्ये दिवसभर टीव्ही दाखवण्यामध्ये चाललेलं आहे. कोणती जनताभिमुख कामं करतायत? परीक्षेमध्ये गोंधळ आहे. आता मराठीचा आणि हिंदीचा तो कुठला इंग्रजीचा पेपर 12वीचा तो ट्रक कुठेतरी गायब झाला. कोण म्हणतात जळला, कोण म्हणतं काय झालं. तुमचं लक्षच नाही हो त्याच्यावर. हे मार्च मध्ये परीक्षा होणार होत्या त्या एप्रिल मध्ये गेल्या. त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? कोणाचे काही ठरलेले आराखडे असतील. कित्येक विद्यार्थी आत्महत्या करायला लागले की एज बार झालं, एमपीएससीला बसता येत नाही. आरक्षणाबाबत तुमची एक सूत्रता होत नाही. संविधानिक मार्गाने कुठला प्रश्न सोडवायची तुमची तर अवकातच राहिलेली नाही, अशी परिस्थिती तुम्ही निर्माण करून ठेवलेली आहे. आणि म्हणून अशा वेळी परखडपणे पारायणाच्या माध्यमातून, आणि तेही संविधानाच्या पारायणाच्या माध्यमातून ही गोष्ट मांडली पाहिजे. मलिक विरुद्ध सोमय्या ही फक्त लेबल आहे. लेबलच्या आत जे मोठमोठ्या वेस्टर्नांमध्ये बांधलेलं आहे ते काय आहे ते सत्यशोधक दृष्टीने बघण्याची गरज आहे. हे सगळे एक जात बरबटलेले प्रस्थापित राजकारणी हे राज्य आर्थिक दृष्ट्या बुडवायला निघालेले आहेत. यांना
राज्याची, जनतेची, संस्कृतीची कुठलीही अस्मितेची चाड राहिलेली नाही. यांना फक्त व्यक्तिगत अहमहिका, अहमगंड, सत्ताधीशता आणि अर्थसत्ता एवढ्यामध्येच इंटरेस्ट राहिलेला आहे. हा संदेश याच्या मागचा तुम्ही लक्षात घ्या. इतपर आजच्या माझ्या या वक्तव्यावर काही प्रश्न, उपप्रश्न असतील, प्रतिप्रश्न असतील, टीका असेल, मी स्वीकार करतो. नक्की विचारा आणि आपण परत याच्यावरती जर प्रश्न आले तर चर्चा करू. तुर्तास आज संविधानाच्या पारायणाच्या 202 व्या सलग पुष्पामध्ये वेळेअभावी इथेच थांबण्याची अनुमती घेतो आणि थांबतो. धन्यवाद.